विचारायला इंस्टाला की कुठून घेतला, कुठे आहे दुकान. थँक्यू. गाइस वाजले जातात 10:30. प्रॉपर बनवेल ना भाई, तुम्ही बिंदास जा. शिबू हमारा बहुत भाव खाता है. शेजवान चटणी आणली. एक ठिकाणी जायचं, तिथे सरप्राईज द्यायचं. अनिकेत म्हात्रे, मम्मी तुझ्या सबस्क्रायबर भेटलं तुला. हॅलो गाईज, क्या करते हो सब जन बोल. त्या मम्मीने मला चहा आणलेला आहे. आत्ताच आम्ही आलो, लगेच चहा. आधा मकर झाला आणि आता आले काय फुसफुस. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि कालचा व्लॉग अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लवकर जाऊन बघा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केला नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तर आजचा माझा विचार आहे, आजचा पण म्हणजे आता डेली रुटीनच करायचे. सो मला जाम भूक लागला. आता किती वाजले, 10-11 वाजले. विराज बी आताच उठले, तर त्याशी डिमार्टचे आणले ना पॅट्या. अरे काय या काय शिंबा, ब्लॉग चालू आहे माझा इथं. सो ते तळून घेत आहे. आणि आमचा विचार आहे एक ठिकाणी जायचा, तर म्हणजे बघायला जायचे, कारण की आजारी आहेत ना त्या, म्हणून थोडं पुढं बघत राहा, तेव्हा समजेल की आम्ही कुठे चालले होते. तर मी काल जस्ट अशी रील अपलोड केली होती, आपली डेली रुटीनची मिनी ब्लॉग केली होता ना अपलोड. त्याच्यावर राहत जा नाही मला विचारायला इंस्टाला की कुठून घेतला, कुठे आहे दुकान प्रॉपर असा तसा. तर मी ती पण व्हिडिओ अशी नॉर्मली काढलेली, कारण की अलाउड नसतं सो त्याच्यामुळे, म्हणून मी ब्लॉग पण नव्हता बनवला. तो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलंच. तर मग सांगते मी की मिरची गल्लीमध्ये आहेत नॉर्मल अशी छोटी दुकानं आहेत, त्यांना फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तिथं ती नेतील मग त्यांचे काय असेल ते प्लेसवर. कारण की आम्ही तर गेले 5-6 वर्ष तिथूनच घेता, म्हणून तर मला समजलं की तिथे भेटणार. नंतर आम्हाला बी माहिती नव्हतं, आम्ही पण फर्स्ट टाईम जेव्हा बनवायचा होता तेव्हा इन्क्वायरी करत सो आय थिंक त्याचे पहिल्या वर्षी तरी आपला मखर थर्माकोलचा नव्हता, कारण की त्या थर्माकोल प्रॉपर बंद होता. तर मी ब्लॉग नव्हता केला. पण आता मी एक ठिकाणी जाणार आहे ना, आता जाईल 2-3 दिवसांनी जाईल. तिथला ब्लॉग एवढा प्रॉपर बनवेल ना भाई, तुम्ही बिंदास जा तिकडं मस्तपैकी, म्हणजे तुम्हाला सगळे डिटेल्स देईन. आणि अजून 2-3 दिवसांत मी अजून कुठेतरी जाणार आहे, तर तुम्हाला त्यासाठी ब्लॉग बघत राहायला लागतील डेली. आणि सबस्क्राईब करून ठेवायला लागेल, कारण की तेव्हा समजेल की मी कुठल्या प्लेसवर जाणार आहे, तेव्हा तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ माझी पोहोचेल. आणि ती व्हिडिओ एवढी भारी होणार आहे ना भाई, एक नंबर. म्हणजे तो आम्ही प्लॅन कधीच डिसाईड केला, पण मागच्या वेळेस जाणार होतो तेव्हा का आम्हाला जायला भेटला नाही, कारण की तिथं जायला काही ना काही प्रॉब्लेम येतच होतं. सो आता आमचं फायनली ठरलेलं आहे, म्हणून आता आम्ही जाऊ असं आलं आहे. तो कधी दिवस येत आहे तर बघू. आणि नंतर लगे आम्ही फॅमिली पण चालल्या इकडं तिकडं ना, आता चालूच आहे आमचा फिरणं. सो त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, प्रत्येकदा सांगते. आणि इंस्टाला पण फॉलो करून ठेवा, तेव्हा तुम्हाला तिथले अपडेट्स जेव्हा देईन तेव्हा येते तुम्हाला समजेल. करते लाईट गेली, कवा बी ब्लॉग चालू करायला घेतला ना का लाईट जातच. सो लाईट गेलेली आणि मस्तपैकी आता मी घेतला आणि समोसा आणले ना त्या दिवशी डिमार्टची, ते तलाला, कारण की जाम भूक लागले ना. आज गुरुवार आहे, मम्मीचा पप्पांचा उपवास. सो बघू आता हे तलतंय आणि खाऊन वगैरे घेताना. समोसा जामच पीस येत रे जण. ओय भाई असते 2. टाकू एकदा सगळं. बरं झालं. किती 6, 2 राहतील, 7, 8 बस. दोघांना तलतंय. हे राहू दे, हे ठेव जा फ्रीजमध्ये. यान टाकून ठेव. हां मग ते नंतरला उपाशी. मस्तपैकी आता तळून झालेले आहेत. अरे काय ए बाई, नुसतं तपलीक देतात र. आता मस्तपैकी याच्यात शेजवान चटणी टाकतोय. छिंक शेजवान चटणी. पैसा खुलेगा रे बाबा, पैसा खुलेगा. काय ना कुछ भी, मतलब कुछ भी भाई. या खायला या गाईस. आता याच्या आतमध्ये आपण बघू कसं आहे हे. वाव, एक नंबर गाईज, एक नंबर गाईज. एक साईडला मोबाईल ठेवले तर सिंबू ब्लॉग बघतोय. त्यांचीच भांडणं, जे कालचा ब्लॉग होता ना त्यांची भांडणं झाली, तोच ब्लॉग बघतोय शिंबू. अरे आता कशाला उठतोय बघ, परत बघ. हे बघा, त्याला जायचं ते AC वर.
त्याची जागाच माहिती आहे एसीची. अरे तेरा एसी आहे क्या? ए तो भी फेमस है ना भाई, त्याला भी विचारता बाहेर लोक, शिंबू किधर है तुम्हारा? शिंबू शिंबू किधर है? शिंबू हमारा बहुत भाव खाता है भाव. अरे शिंबू देखो कैसा चढ़ रहा है, कैसा चढ़ रहा है. उसको जाने का है उधर एसी में. येऊच्या पटीशी घुसला, खोलली नाही. किती आहे बघला. तिथं त्याला हवा ना भेटली, इथे येऊन डायरेक्ट गुल. कान कान सिम्बा 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 अय्या चुप. ए बल्ली बल्ली देखो, बल्ली का बच्चा देखो. गाईज मम्मीने बघू शकता काय आणले. काय आणले? कुठून आणली? 13 वेळा मम्मीचा गेलते 13 वेळा. कुठंशी गेलते सांग? खुटारीला गेलते मम्मीचा. तर मम्मी सांगा बेडशीट भेटले बाई. एकनाथ मामा सांगते आणि कमलाकर मामा सांगते. माहिती असतीलच अनिकेत म्हात्रे त्यांचे इथून त्यांची आजी बाई वारले. सो आता आम्ही चाललेत. तुम्हाला मागाशी बोललो की आम्ही एक ठिकाणी जाणार होतो. तर जस्ट काकूला फोन केला की कुठे आहेत म्हणून. तर काकू बोलली मी घरीच आहे. तर सांगलं ना की आम्ही येणार. बोलतो का अचानक फोन केला बरं? हां असंच फोन केला बरं. तर आता आम्ही चाललो, बघू काय काय करताना ती. तर गाईज आम्हाला भेटलेले आहेत रिक्षा आपले सबस्क्रायबर. कुठून आहेत तुम्ही? मी ओवल्या. अच्छा मस्त असतात. थँक्यू. सो आम्ही आता मस्तपैकी नारळ पाणी आणि पेटी घेऊन आलेले आहेत काकू सांगते. तर मम्मी तुझे सबस्क्रायबर भेटलं, तुला कसं वाटलं? काय ना वाटलं? भूल काहीतरी असं की करतं का ना बोलता नाही तुला आवडी जाणं बघता बघा. ओवल्या बिवल्याशी लोक बघतात बाई. आणि होतं एकच म्हणजे भेटलेलं, अजून कतीक भेटतं माहिती आहे ना. चला आता जातो वरती. आणि आता आम्ही जस्ट आलेलो आहेत. बघूया काय करतात. हे पकड. अरे दिख ही नहीं रहा है शिट यार. बाबा कधी फोन केलता मैंने? कैसा लगा सरप्राइज? अच्छा लगा नहीं अच्छा लगा? अरे बोल. तो मग्न झाले. काकूची तब्येत बरी नाही म्हणून आम्ही डायरेक्ट काकूला बघायला. पप्पा परत बोल. आम्ही वॉटर पार्क गेलो. हा. तिथं नारळ पाणी पडलेलं भेटलं. आणि तुला काय झालं मग? मी तो लगेच घेतला, ते पाणी होतं. हा आणि नारळ पाणी तुला पटायला लागला ना. पण नारळ पाणी तुला नाही आणला, मम्मीला आणले. यो तुला आणले. यो याच्यामध्ये बघ काय काय आहे भारी भारी. अरे खरंच आहे येऱ्या. दाखव बोलला, मला नको बोलला. मम्मीला पण 17 आयफोन. मम्मीला पण 17 आयफोन घेतला. माहिती म्हणा 17. इकडे या. कुठे? क्या कर रहा है? ध्रुवची मस्ती बघू शकता गाईज. तुम्ही ब्लॉग बघितला का? ब्लॉग बघला का तुम्ही? आता टाकले तो बघितला? मग कधी बघशील? हाय गाईज बोल. ऍपल आहे बघ. ऍपल खा तू खा. हाय गाईज. क्या कर रहे गाईज? दीदी हां मुंबईचे आणले. आपण आणलेला हां बघू. हा बघा. हा भारी आणावं लागतंय. मुंबईचे आणलेला नाही तोच आहे. खरोखर आहे काय? मुंबईचे आणलेला. हे मुंबई. बघ. हेलो गाइस, क्या करते हो सब्जेक्ट बोल. ये माईक आहे ना बोल. हॅलो. ते मुंबईचे आणलेला आपण जरा सध्या तवाच सांगतो. मुंबईचे आणलेला. ते टाके का तो? चला
काहीच आता मी या सगळ्या गाड्या घेऊन जाणार आहे आपली बाईला. जाऊ ना घेऊन का? राहू दे. जा आपल्याला जा. जाऊ ना मम्मी येईल ना. बघू दे कशी ऑन होतं. आता ही पण घेऊन जाईल ना. आता नेऊ ना. एक दिवस राहू दे ना. एकच दिवस आ कशा. बाय बाय. खेळते नाही झोप जा आता. तू येते का घरी? चल. गणपतीला किती दिवस येशील? 10 दिवस ना. आणा रे हा ना. आमच्या बाबूला हा ना बाय ना बाबू. पेपर लिहिले झालं पेपर आता काय सांगते लिहिले ना रे. हा तेव्हा समजल रिझल्ट काय दिवं लावले आमच्या बाबूनी ना बाबू. चला सो आता आम्ही जस्ट निघलो. आता आम्ही चाललो पनवेलला, कारण की पनवेलला जराशी 2-3 कामं आहेत. सो ती करू आणि डायरेक्ट घरी. आम्ही आलो पनवेलला आता मच्छी घ्यायला. मच्छी वगैरे घेतलेली आहे. मच्छी घेतली बिल्लोसाना, कारण की त्यांना काय ही भाजी खात ना आमची बिल्लोसा. मग इथं पनवेलची जराशी शॉपिंग केली. जे घ्यायचा होता तो. आता चाललो आम्ही घरी खायला. भजी घ्यायचं भजी. सो हॅलो एव्हरीवन. आम्ही मस्तपैकी मग अशी कलंबोलीची पनवेलची करंजाडीची सगळीकडून आलो आणि माझे 2 पार्सल आले ते मी रिसीव केलं. त्याचे चौरा बघ त्या पॅनचे एवढ्या बघ. आणि आम्ही घेतले आता मकर कटिंग करायला, कारण की दिवसभर आता 25 दिवसच राहिले ना फक्त गणपती बाप्पा यायला. सो मस्तपैकी आता मी घेतो कटिंग करायला. आणि थर्माकोल भाई मला एवढे कमेंट्स पण केल्या वरचे मेसेज तर वेगळंच केलं. मेसेज आवरो पहिला मला रिप्लाय द्यायला कटलाला आवरो मेसेज आले. पण विषय असं झालं की सांगू कशी मी, कारण की थर्माकोलचा रिक्सी आहे त्याच्यामुळं. आणि इथं मी आता मस्तपैकी आखणी वगैरे केली आहे याची. आणि आखणी केले. आता पप्पांना सांगतो तुम्ही कटिंग करा. आणि आम्ही आल्यावर डायरेक्ट वरतीच कटिंग करायला, कारण की खालती अख्खी ती पॉलिश करून तेव्हा अख्खी घस. ए फेकू नका ते. मम्मी फेकली. ऑर्गेनो होतं पप्पा ते. लगेच पप्पाने चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो फेकून दिलं पप्पाने. काय बोलायचं आता पप्पांना. तर आता मस्त मी कटिंग करतो. आम्ही वरती का आल्यावर, कारण की खालती अख्खा हॉलमध्ये पसारा होईल बरं. म्हणजे मागच्या वेळेस एवढी कोण जाते ना ती याचं थर्माकोलचा म्हणून. तर आता मस्तपैकी कटिंग बिटिंग करतो. जेवढा शूट करता येईल तेवढं करू, कारण की विराज तर नाही आता शूट करायला. विराज खालती छोटा होईल. त्या पॅनच्या एवढा मोठा पाहिजे आम्हाला. गोल अक्काचे पण आम्हाला आकाला भेटतच ना काय. कर्कटक नाही आहे का विराजकडे. कंटिन्यू करत राहा मकार बघायला. मस्तपैकी आम्ही घेतले इथं कटिंग करायला थर्माकोल. बघू आता कसं होतं आणि आमच्याशी कनेक्ट राहा तेव्हा समजेल तुम्हाला. मम्मीने मला चहा आणलेला आहे. आत्ताच आम्ही आलो लगेच चहा घेऊन आली. मी वरती काय आलो माहिती का? वरती सगळे खालती सगळीकडे ते थर्माकोलचं उडतं ना, त्याच्यामुळे आम्ही वरती आलो डायरेक्ट. काय ए क्या रे गाइस बोलो. हॅलो गाइस बोला. हॅलो बोल ना. हॅलो गाइस म्याव बोल म्याव. अरे म्याव बोल नको बोला. वासनीले नको बोला. चला आता मस्त एक कटिंग करता येते सगळं थर्माकोल. आणि पप्पाला सांगते मी आता कापून देते. पप्पाला सांगते ते पॉलिश पेपरमध्ये घासायला. तर फायनली आधा मकर झाला. तर आता बघू वरती आहे ना, तर खालती आणल्यावर दाखवते थोडा. आणि मी जे मेशोशी पार्सल मागवलेलं ते मी 10 तारखेला मागवलेलं भैया अजून नव्हतं. मी त्यांच्या शेवटी कंप्लेंट टाकली. सो मला आजच्या आज भेटला हा काम, कारण की ती दुसरी ऑर्डर 23ला भेटणार होती. मी सांगितलं मला आजच्या आज सगळं बरं ऑर्डर पाहिजे. हिंदीमध्ये बोला आज के आज बरं सब कुछ मेरे को ऑर्डर चाहिए मेरा. सो ते भेटला मला. आणि पहिली ऑर्डर आलेली आहे ही. हा झालं सगळं. हा पप्पा तुला बोलवलं कशाला? पप्पांना मी ना सगळं आखून वगैरे दिलता काय काय करायचे इथे. पप्पांना सांगलं तुम्ही बरं सगळं कट करून ठेवा आणि बरं पॉलिश करून ठेवा. बरं मी मग तुम्ही कैसे आणलीस का? हा आहे. पप्पाला सांगला तुम्ही बरं करा, मी नंतर करीन बरं बाकीचं आहे त्या. अरे फुलत
बघू तर क्वालिटी हां. आणि हे मी मागवलेलं असंच इथं किचनच्या इथं ठेवायला, गणपतींसाठी मागवलं ना सगळं. पण आता बघायला लागेल ना चांगली क्वालिटी आली का नाही. कसलं भारी आले भाई, आणि जाम मोठे आले खरंच. हे बघा, ही छोटीमध्ये आले. मम्मी ही छोटी आहे आणि ही मोठी आहे. एक नंबर भाई दिसतं, सुपर. जर तुम्हाला कुठली लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा. ओके. सो दुसरी ऑर्डर बघू. ही मागाशीच खोली, मला घाय लागली बघायची. मम्मी तिकडे बघ कसं भारी दिसतं ना. दुसरी ऑर्डर आलेली आहे ही. हो तर कसला भारी आहे ना मम्मी, एक नंबर आहे भाई. ही पेटल्यावर नंतर दाखवेन ना पप्पाला. पप्पा सांगते काय ना काही मागू नको, आधीच सांगत होतं म्हणून म्हणजे मागवला बरं कधीच. ते काय तो कपडा कसा आहे? ही आपण ती बेडशीट मागवलेली माहिती आहे. शक्यतो मला तर वाटतं रिटर्न करू ना, बघू नाही तर मग रिटर्न देते. चांगली पण इलास्टिक आहे वाटतं. आपल्याला इलास्टिक पाहिजे ना, ती मी इलास्टिक वालीच मागवलेली ना. त्याला फुगं फुगं दिसत होतं. हा हे बघ. अरे नाही टाकले होईल मला तर वाटतं. याची पण क्वालिटी भारी आली, मस्त आहे. प्युअर कॉटन आहे मम्मी. हे बघ ना, बघ 3D वाटतंय ना. वाटतं बघ. हे बघ मग अशी इकडे घे. ते कवर आहे. हां हां ते कवर आहे. हे गणपतीलाच करायला हा गणपतीलाच काढू. हे बघ वाटत नाही 3D, वाटतंय. भारी क्वालिटी आले बघ, एक नंबर. आणि तसेच याच्यावर आहे ना आम्हाला एक कवर पण भेटल्यान. ओके ना, छोटे नाही आपले उशीला. ओके आमची मम्मी बघा डायग्राम. हां मी वाटतं फोनमध्ये बघ एक नंबर 3D वाटतंय. हां तर ही झाली तिसरी ऑर्डर. आणि त्या मॅट पण मस्त दिसतात. जुलूम आता मी चाललो. कुठे चालली. दूध नको त्यांना. हां आणि यो तर मम्मीनी बाई मागवली, आमची मम्मीनी. मम्मीनी बाटल्या कसल्या आल्या? पुस पुस. मग रिटर्न देऊ. तुम्ही खोलून बघली त्याने काढलेली. कसं काय बाई, आपण काचाच्या मागवलेल्या. मग पण स्प्रे मारता आपण हात धुवायला गेलं काय येते. अरे नसल मग रिटर्न देऊ ना, द्यान काय एवढा. आम्ही मागवलेला स्टोरेज बॉक्स आणि आता आले काय फुसफुस. अगं मम्मी यो भेटले तुला याच्यावर फ्री वाटतं फुसफुस. ओ मम्मी काच आहे हे काय. ओ वाव. आणि छोट्या बाटल्या बघू ना आपण मेन म्हणून. आणि त्याची खाली या बाटल्या आहेत आय थिंक छोट्या आल्यान असं वाटतंय. नाही 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 मोठ्या मोठ्या. अरे काय मी काय बोललो ते फुसफुस आहे. ए मग ही दुसरी ऑर्डर आली. ए ही वेगळीच भलतीच ऑर्डर आली. ए काय चल ही कॅन्सल ऑर्डर. नाही आमचे प्रोडक्ट फेल झाला. दुसरा आम्ही आता परत मागवायला लागलो. सो आमचा एक प्रोडक्ट डिफरंट आलेला आहे, तो आता मी रिटर्नला टाकला. कारण की आम्ही मागवलेलं असं छोटं छोटं ऑर्गनाईज असतं ना स्टोरेज बॉक्स, ते मागवलेलं. पण त्या काय डायरेक्ट तेलाच्या बाटल्या आल्या, 2 तेलाच्या बाटल्या आल्या. सो ते आता रिटर्न करते. आणि बघू आता. त्यावर्षी मी आज भांडून घेतलं नाही, त्याच्यासाठी घेतले ना का त्याच्यासाठी कंप्लीट टाकली. कारण की आवर दिवस सामान नव्हतं ठेवलं फ्रीजमध्ये म्हणून. आता बघते वरती मखार किती झाले. पप्पाने बोलवलं ये बोलतं खुशाला. बोलतं मी करते बरं. आलो मग आता वरती चाललो. मकाराचं बघते किती काय झालेलं आहे ते. आणि लवकर सेटअप करून घेऊ मकाराचा, कारण की आम्ही परत दुसरा पण काम करायचं आहे त्याच्यामुळे. सोचे मेनूला आहे वरण, मेथीची भाजी, बिड्ड्याची भाजी आणि मम्मीने मस्तपैकी कंटोली भरल्या. आणि जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि काय रे अजून घोसाळ्याची भाजी बनवल्यान. आता मस्तपैकी आम्ही केलीची पानं व मिरची घोसाला विसाला सगळा मस्तपैकी आम्ही केलीची पानं जेवायला बसलो. या जेवायला. ओके बाय. आणि मला कंटोली ना पटत, मी ना कंटोली घेत. बाकी या जेवायला. चालला बाय. मकर घेतले. सो गाईज वाजले जातात 10:30 आणि आम्ही घेतले आता परत मखार बनवायला.
आमचा मकार असा नॉर्मली इझीच वाटतंय आम्हाला तरी. सो बघू. आणि यावेळेस तर आमचा विचार आहे चंद्रयान बनवायचा. बघू, तुम्ही गेस करा काय असेल ते. तो फायनली आम्ही मकार कट केलेला अर्धा. आणि तर आजच्यासाठी एवढंच होता. आजचा ब्लॉग एंड करूया. आणि मकार आमचा कसा आहे, तुम्हाला काय वाटतंय ना, तो आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि मकार बघासाठी चॅनलला आपले नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो चलो, बाय बाय. आणि लिस्टू आमचं रात्रभर आता मखाऱ्यावर लक्ष ठेवणार आहे का कटिंग करणार आहे. अजून फाडू नको हां, त्याची चव आहे. सगळं ठेवलं आता याच्यामध्ये बांधून. चलो एंड करते हे ब्लॉग.